नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आणि प्रत्येक दिवशी आपल्याला एक नवनवीन अपडेट मिळते. कधी वेबसाईट हॅक होते, त्यामुळे तारखा पुढे ढकलल्या जातात, तर कधी इतर सर्व कारणांमुळे. तर मित्रांनो, आता पुन्हा एकदा नवीन वेळापत्रक आलेलं आहे इयत्ता 11वीच्या या प्रवेश प्रक्रियेचं. तुम्ही सगळ्यांनी इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल. ज्याच्यामध्ये फॉर्म क्रमांक 1 आहे तो सुद्धा तुम्ही भरला असेल आणि फॉर्म क्रमांक 2 भरला असेल. तुमच्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजची नावं सुद्धा तुम्ही पसंत केली असेल, कॉलेजची नावं तुम्ही सिलेक्ट केली असेल, सगळी प्रक्रिया झाली असेल. पण या सगळ्या गडबडीमध्ये बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नाही किंवा फॉर्म 1 भरलेला आहे, फॉर्म 2 भरलेला नाही. तर या अनुषंगाने अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या बाबतीत दिसतात. परंतु बोर्डाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं 11वी प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात जर आपण मंडळाकडून जर बघितलं तर मंडळ सुद्धा नुसता तारखा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करते. तर आता सध्या नवीन वेळापत्रक जे आलेलं आहे त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. नवीन वेळापत्रक काय आहे, कसं आहे, कधी तुमची ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आणि कधी तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला जाल, फी कुठं भरायची, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण आता चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा ही बातमी. या बातमीमध्ये सगळ्या गोष्टी डिटेल्स आहेत. 11वीच्या प्रवेशाची पारदर्शकता धोक्यात, अशी या ठिकाणी एक हेडिंग दिलेली आहे आणि या हेडिंग मध्ये दिलंय की वेळापत्रकात वारंवार बदल, म्हणजे प्रत्येक टप्प्यात वेळापत्रकामध्ये बदल व्हायला लागलेले आहेत. पहिली गुणवत्ता यादी 16 दिवस पुढे ढकललेली आहे अक्षरशः. त्याच्यामुळे आता कॉलेज जे आहे ते सुद्धा अजून थोडंसं उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. तुम्ही थोडंसं बाजूला होतो, तुम्ही या ठिकाणी या सगळ्या गोष्टी बघू शकताय. ओके, येस. तर बघा, इथं वेळापत्रकामध्ये जे काही बदल झालेले आहेत तर ते बदल आपण समजून घेऊयात. बघा, प्रवेश प्रक्रिया जी आहे जुन्या वेळापत्रकानुसार आणि नव्या वेळापत्रकानुसार बदल जे झाले ते आपण बघूयात. अंतिम गुणवत्ता यादी जी आहे आणि शून्य यादी जी आहे किंवा शून्य फेरी वाटप जे आहे 8 जूनला होणार होती, जी 11 जूनला यादी लागली. पुढचा महत्वाचा मुद्दा शून्य फेरीतील 11 जूनला असणार आहे. आणि दुसरा मुद्दा बघा, शून्य फेरीतील प्रवेश प्रक्रिया जी 9 ते 11 जून मध्ये होणार होती, ती प्रवेश प्रक्रिया 12 ते 14 जून म्हणजे 3 दिवस उशीर या प्रक्रियेला झालेला आपल्याला दिसतोय. पुढचा मुद्दा कॅप फेरी 1 चे वाटप तयार करणे. याची हे 9 जूनला होतं, आता हे 17 जूनला ही कॅप फेरीचं वाटप होणार आहे. 8 दिवस उशीर. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कॅप फेरी जाहीर करणं. कारण कॅप फेरी, पहिली फेरी जाहीर झाल्यानंतरच आपल्या ऍडमिशन प्रक्रिया दुसऱ्या दिवसापासून सुरू होणार. या कॅप फेरी 1चा जो राऊंड आहे तो राऊंड झाल्यानंतरच तुम्हाला कळणार की तुमचं कुठल्या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर ही 10 जूनला लागणार होती आज, परंतु ही तारीख पुढे जाऊन आता 26 जून झालेली आहे. 16 दिवस उशीर. म्हणजे 26 जूनला कॅप फेरी 1 जी आहे ती जाहीर होणार आणि 26 जूनला जी कॅप फेरी जाहीर झाल्यानंतर 27 ते 23 जून मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. म्हणजे 27 जून ते 3 जुलै मध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची जी अंतिम मुदत आहे, तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश कधी घ्यायचा आहे, 27 जून ते 3 जुलै. म्हणजे तुम्हाला 26 तारखेला 26 जूनला कळणार. तुमच्या आयडी वरती तुम्ही लॉग इन केलं, रजिस्ट्रेशन ज्या नंबरने केलंय तो लॉग इन आयडी टाकला, पासवर्ड टाकला आणि तुम्ही तिथं रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला तिथं 26 जूनला दिसेल की बाबा माझं कुठल्या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालंय. आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थाने ही पुढे तुम्हाला तुमची जी ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पुढे हे करायची आहे. आणि त्याच्यानंतर फेरी 2 साठी रिक्त जागांची यादी जी आहे ती 20 जूनला जुनं वेळापत्रक होतं, नवीन वेळापत्रक जे आहे ते 5 जुलैला असणार आहे. म्हणजे एकंदरीत आपण बघू शकतो वेळापत्रकामध्ये झालेले जे बदल आहे. म्हणजे आता हे जुनं वेळापत्रक होतं, पण आता हे वेळापत्रक जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. या वेळापत्रकाचा स्क्रीनशॉट मारा आणि त्या अनुषंगाने तुमच्या तारखा ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्यास तुम्हाला जरा थोडंसं चांगलं जाईल. तर आणि म्हणजे एक जर आपण बघितलं तर हे अशा प्रकारचे बदल या ठिकाणी आता घडलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, म्हणजे कॅप फेरी 1 जाहीर झाल्यानंतर तुम्ही आपली ऍडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे. वारंवार मी बऱ्याचशा गोष्टी सांगतो बघा. ज्या विद्यार्थ्याचं नाव येईल तिथं लिस्टमध्ये, तर तिथं लिस्टमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लॉग इन कराल 26 जूनला किंवा इतर जेव्हा तुमची पहिली यादी जाहीर होईल, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं लगेच समोर डिस्प्ले होईल की बाबा तुमचं कुठल्या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं आहे. झालं असेल तर तिथं कॉलेजचं नाव येईल, तुम्ही जे काही पसंती क्रमांक दिलेले त्यामधून. आणि पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये जर का तुमचं नाव येत असेल तर तुम्हाला लगेच ऍडमिशन घ्यायचंय. तिथं प्रोसीड फॉर ऍडमिशन असेल त्यावरती क्लिक करायचंय आणि जी वेळापत्रक तिथं, जी कागदपत्र तिथं अपलोड करायला सांगितली जातील
ती कागदपत्र तिथे अपलोड करायची आहे. त्या कागदपत्राच्या चांगल्या क्वालिटीच्या PDF असतील किंवा फोटो, इमेजेस जे काही सांगितलं जाईल ते तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर संबंधित कॉलेजमध्ये त्या दिलेल्या मुदतीमध्ये जायचं आहे आणि जाऊन तिथं फी भरायची आहे. कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला फी भरायची आहे आणि जी काही असेल तुमची फी तिथं फी भरून तुम्हाला तुमचं ऍडमिशन जे आहे ते पूर्णपणे करून घ्यायचं आहे. म्हणजे ही प्रक्रिया आहे. आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर विद्यार्थ्याचं नाव नाही आलं कुठल्याच कॉलेजमध्ये, तर त्यांनी पुढच्या राऊंडसाठी, पुढच्या फेरीसाठी तयार राहायचंय. पुढची फेरी असेल त्या फेरीमध्ये कदाचित तुमचं नाव येऊ शकतं. आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव 1 नंबरच्याच कॉलेजमध्ये आलं. त्यांनी जी काही 10 कॉलेजेसची लिस्ट दिली होती, त्याच्यामध्ये 1 नंबरच्या कॉलेजमध्येच त्याचं नाव आलं, पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये, तर त्याला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. परंतु जर 2 ते 10 पैकी कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, नाव येत असेल, तर तुम्ही ऍडमिशन जर तुम्हाला घ्यायचं नसेल, त्यावेळेस तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तरी चालू शकेल. म्हणजे एकंदरीत हा मुद्दा लक्षात घ्या. पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन होत असेल, तर तिथे ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. नाही घेतलं तर पुढच्या फेऱ्यांमध्ये तुमचं नाव लागणार नाही. तुमच्या फेऱ्यांमध्ये तुम्हाला संधी मिळणार नाही पुढच्या फेऱ्यांमध्ये. ओके, पुढच्या लिस्टमध्ये. परंतु जर 2 ते 10 मध्ये जर तुमचं नाव असेल, 2 ते 10 कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन मिळत असेल, 2 ते 10 पैकी एखाद्या कॉलेजमध्ये, आणि जर तुम्ही नाही ऍडमिशन घेतलं तरी चालेल, तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये संधी मिळणार. ओके, एकंदरीत या सगळ्या गोष्टी आहेत ऍडमिशन प्रक्रियेच्या अनुषंगाने. ओके, तर आता पुढे ही बातमी आणखी एका पेपरमध्ये सुद्धा होती, म्हणजे कन्फर्म होतात आपल्याकडे त्या सगळ्या तारखा. शिक्षण विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर आहे. या ठिकाणी 11वी प्रवेश प्रक्रिया 27 जून ते 3 जुलै दरम्यान, म्हणजे 16 जून 26 जूनला पहिली यादी लागेल आणि त्याच्यानंतर मग आपली ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. ठीक आहे, तर 11 जून रोजी इथं पण काही तारखा दिलेल्या आहेत. या तारखा सुद्धा तशाच आहेत. फक्त मी बातमी तुम्हाला दाखवण्यासाठी ही दुसरी बातमी सुद्धा दाखवलेली आहे. तर एकंदरीत मित्रांनो, अशा प्रकारे हे सगळं वेळापत्रक होतं. 11वीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी पूर्णपणे ऑनलाईन झाल्यामुळेच बरीचशी गडबड होत आहे. परंतु या सगळ्या सिच्युएशनमध्ये एक लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाहीये, रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. एक महत्त्वाची गोष्ट अशी होती, की 5 तारखेनंतर कदाचित रजिस्ट्रेशन बंद होणार होतं. नवीन रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना करता येणार नव्हतं. परंतु आता काय केलेलं आहे, मंडळाकडून असं सांगण्यात आलेलं आहे, की प्रत्येक फेरीच्या वेळी तुम्ही नव्याने रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत केलेलं नाहीये, तो आजच्या तारखेला सुद्धा तो रजिस्ट्रेशन करू शकतो. ओके, आणि त्याचबरोबर फॉर्म नंबर 2 जो आहे, तो तुम्हाला जर भरायचा असेल, काही माहिती एडिट करायची असेल, तर ती एडिट करू शकताय. ओके, आणि परंतु पूर्ण तो फॉर्म नंतर लॉक करायचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर आजची ही चर्चा आपण इथंच थांबवतो. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण या चॅनलवरती आपण 11वीच्या अनुषंगाने खूप साऱ्या व्हिडिओज ऍडमिशन प्रक्रियेच्या बनवत असतो, अपडेट देत असतो. परंतु त्यापेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे 11वीच्या बऱ्याचशा विषयांवरती सुद्धा आपले व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवरती असतात. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना, धन्यवाद.